साऱ्या देशाला पडलेला प्रश्न, दुधाशिवाय तूप बनतं का? एक अशी कंपनी जिनं कधीही एक थेंबही दूध किंवा दही किंवा ताक उत्पादन केलं नाही, विकत घेतलं नाही, इतरांकडून खरेदीही केलं नाही, त्या कंपनीनं तिरुपती बालाजी संस्थानला 5 वर्ष लगातार 68 लाख किलो तूप लाडू बनवण्यासाठी कसं आणि कुठून पुरवलं, हा एक मोठा प्रश्न सध्या सर्व भाविक जे आहेत ते विचारतात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराचं व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान, ज्याला TTD म्हणून ओळखलं जातं, इथं प्रसाद म्हणून देण्यात येणारे जे लाडू आहेत ते गेल्या वर्षीपासून वादाच्या भोवऱ्यात आहेत. तिरुपतीचा लाडू हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा विषय आहे. प्रसाद म्हणून मिळणाऱ्या या लाडवाप्रती श्रद्धा आणि भक्ती असल्यानं या लाडवाला विशेष महत्व आहे. मात्र प्रसाद म्हणून देण्यात येणारे हे लाडू गेल्या वर्षीपासून वादात आहेत. मागच्या वेळेसही त्यात चरबीयुक्त जे काही तूप आहे ते वापरल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आंध्र प्रदेशातलं राजकारणही तापलं होतं. पारंपरिकपणे तूप, पीठ, साखर आणि सुकामेवा यांसारख्या शुद्ध शाकाहारी घटकांपासून हे लाडू तयार होणं अपेक्षित असतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात बनावट तुपाचा वापर, जसं की गेल्या वर्षी यात तुपाच्या जागी बीफ टॅलोचा वापर केल्याच्या आरोपांमुळे वादंग निर्माण झाला होता. नेमकं हे प्रकरण काय, तपासात काय समोर आलं, मंदिर समितीची 250 कोटींची फसवणूक कशी झाली, त्याविषयी आपण या व्हिडिओत आता जाणून घेणार आहोत. एक SIT आखली होती या लाडूच्या बद्दल तपास करण्यासाठी. या SITनं नेल्लोरच्या ACB न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते केले. भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरी याचे 2 प्रवर्तक आहेत. एक आहे पोमिल जैन आणि दुसरा आहे विपिन जैन. यांनी उत्तराखंड मधल्या भगवानपूर इथं स्थापन केलेल्या भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरीनं कधीही कुठूनही दूध किंवा बटरचा एक थेंबही खरेदी केलेला नाही. तरीही 2019 ते 2024 या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानाला 68 लाख किलो तूप आहे ते पुरवण्यात आलं होतं. मग काय झालं आता की तपास SIT कडे गेला. SITनं भोले बाबा डेअरी प्रवर्तकांच्या शेवटचा जो टप्पा होता कॉन्ट्रॅक्टचा, त्यांच्या त्या कामाचा एक तपास केला. ज्यांनी 5 वर्ष सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर ट्रस्टला यशस्वीरित्या फसवलं, डेअरी युनिटच्या नावाखाली भोले बाबा डेअरीच्या प्रवर्तकांनी एक पूर्ण बनावट देशी तूप उत्पादन युनिट स्थापन करत ट्रस्टला 250 कोटींना फसवलंय. तपासात समोर आलं की या डेअरी प्रवर्तकांनी बनावट दूध खरेदी आणि देयक रेकॉर्ड तयार केले. परंतु स्थानिक दूध उत्पादकांशी केलेल्या चौकशीतून आता मात्र हे स्पष्ट झालंय की दूध खरेदी कधी झालीच नव्हती. त्यांनी विकलंच नाही तर यांना भेटलंच कसं. आता विशेष तपासात पथकाचा तपास पुढे गेला आणि एकाला अटकही झाली. त्याचं नाव होतं अजय कुमार सुगंध. याच्या अटकेनंतर काही धक्कादायक माहिती हाती आली आणि सुगंधनं भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरीला मोनोडायग्लिसराइड्स आणि ऍसिटिक ऍसिड एस्टरसह विविध रसायनं पुरवली होती. दक्षिण कोरियातून आयात केलेली ही रसायनं अजय कुमारनं स्वतःच्या कंपनीच्या नावानं खरेदी करून या डेअरीला पुरवली. विशेषतः तुपासाठी दूध खरेदी केलं जातं, मात्र या भोले बाबा डेअरीनं केमिकल खरेदी केलंय. तुम्ही समजू शकता हे तूप जे आहे ते कशापासून बनलं होतं. विशेष म्हणजे भोले बाबा डेअरीला 2022 मध्ये अपात्र ठरवून काळ्या यादीत टाकलं गेलं होतं. तरीही त्यांनी मंदिर समितीला भेसळयुक्त तूप जे आहे ते पुरवणं सुरूच ठेवलं. तर कसं, त्यांनी इतर डेअऱ्यांच्या माध्यमातून कंत्राटासाठी बोली लावली. या तिरुपती येथीलच एक वैष्णवी डेअरी आहे, उत्तर प्रदेशातील एक मलगंगा डेअरी आहे आणि तामिळनाडूतील AR डेअरी फूड्स या 3 कंपन्यांचा समावेश आहे, ज्यांच्या थ्रू यांनी यांचं हे काम सुरूच ठेवलं. हा अजय कुमार जे रसायन पुरवायचा त्यापासून हे बनावट तूप बनवायचे आणि ते मंदिराला पुरवायचे. आता एकदा काय झालं की असे 4 टँकर जे आहेत ते एकदा संशय आल्यानं मंदिर ट्रस्टनं परत पाठवले, क्वालिटीच्या नावाखाली काही म्हणून. मागच्याच वर्षी जुलैमध्ये AR डेअरीनं कथितरित्या हे पुरवलेले आणि मंदिर समितीनं नाकारलेल्या जनावरांच्या चरबीची भेसळ असलेले तुपाचे 4 कंटेनर असल्याचा संशय आला. भोले बाबा डेअरीच्या प्रवर्तकांनी वैष्णवी डेअरीच्या माध्यमातून मंदिर समितीला पुन्हा ते पुरवलं. म्हणजेच नेमकं काय झालं की हे भोले बाबा यांनी जो डेअरी आहे या भोले बाबा डेअरीनं 4 टँकर जे आहेत हे भेसळयुक्त तुपाचे हे मंदिर ट्रस्टला पाठवले. त्यांनी संशयाला नाकारले
मग नाकारले तर ते टँकर पुन्हा वापस जायला पाहिजे होते किंवा ते तूप जे आहे ते नष्ट करायला पाहिजे होतं, ते भेसळयुक्त होतं, तर त्यांनी तसं केलं नाही. भोलेबाबा डेअरीचे जे प्रवर्तक आहेत त्यांनी वैष्णवी डेअरी जी आहे त्या वैष्णवी डेअरीच्या माध्यमातून तेच 4 टँकर पुन्हा मंदिर समितीला पाठवले. आता यावेळेस मात्र त्यांनी शंका घेतली नाही, काय कारण होते माहित नाही. मात्र नाकारलेला माल सुद्धा दुसऱ्यांच्या नावानं खपवायचं काम यांनी सुरूच ठेवलं. आता अशा या महाठगांवर तपास संस्थांनी कारवाईचे फास आवळलेत. भाविकांच्या श्रद्धेशी खेळ खेळणाऱ्या या विकृतांवर कडक कारवाईची मागणी आता भाविक करतायत. तुम्हाला या पूर्ण बालाजी मंदिराबद्दल, या लाडूबद्दल तुमचं मत काय आणि तुम्हाला या कृत्याबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा लेट्स अप मराठी.